हे आपल्या ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ या तुमच्या प्रोडक्टमुळे जे ना काळोखी एकदम छान सुंदर प्लॉट आलेला आहे. सेटिंग भरपूर सेटिंग मधमाशी येते भरपूर प्रमाण आहे त्याच्यावर. अच्छा, किती सोडलं ते याला कार्बन आणि ते याला 5 लिटर कार्बन 2 बॅग आहे ग्रीन लाईफचे. ग्रीन लाईफचे सोडलं तर तुम्ही आजपर्यंत भरपूर खत औषध वापरलं असेल. भरपूर वापरले. रसायनमुळे काय आहे ते 4-8 दिवस रिझल्ट राहते, पण याचा लॉंग टाइम रिझल्ट आहे. लॉंग टाइम रिझल्ट आहे. लॉंग टाइम 2 फवारणी केल्या फक्त काय 2.5 महिने. फक्त 2 फवारण्या. काय काय घेतलं तर ग्रीन शील्ड ग्रीन शील्ड ते SR यस यार, आपले प्रोडक्ट. म्हणजे 2.5 महिन्यात फक्त 2 दोन फवारण्या. फवारण्या 2च फवारण्या. ऑर्गॅनिकचा खर्च कमी, शिवाय खायला एकदम रुचकर आहे, चवदार, विक्रीसाठी छान आहे. किती माल निघाला आतापर्यंत? आतापर्यंत निघाले 100 एक जाळ्या निघाल्या. तर मधमाशी वगैरे खूप आहे प्लॉट खूप मध्ये, आहे, खूप बरोबर ना? परत जे मित्र कीड वगैरे टोटल आहे. टोटल आहे सगळं. Total 4 आहे. किलो मध्ये मिळतो का रिझल्ट? बिलकुल. तिसऱ्या दिवशी रिझल्ट. काय जादू आहे तुमच्या प्रोडक्ट मध्ये ते तुम्हालाच माहिती. रिझल्ट छान आहे, खर्च कमी, 2 महिने चालणारा प्लॉट 4 महिने चालू शकतो फक्त कार्बन आणि ग्रीन हो. लाईफच्या जीवावर. बस. तर काही वापरल्यामुळे एक पान सुद्धा खराब नाही त्याच. डायरेक्ट दाखवा तुम्ही एक पान, म्हणजे डायरेक्ट तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता. गॅरंटीच. ग्राहक जे आहेत माल विचारणा करते आपल्या मालाची, काय वापरले, काय वापरलंय, आणि ते गेल्याबरोबर माल हे सर्व जे रिझल्ट बघतोय आपण चमत्कार, हा सर्व कार्बन आणि ग्रीन लाईफचा आहे. दुसरं आहेच नाही काही त्याला सोडलेलं. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. मी राजेंद्र सांडू जामदार, राहणार टाकळी राजेराय, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. अच्छा, आता आपण कोणत्या प्लॉट मध्ये तुमच्या? आमच्या दोडक्याच्या प्लॉट मध्ये. हा प्लॉट दोडक्याचा आहे का? दोडका. किती क्षेत्र आहे? 25 गुंठे. 25 गुंठे. लागवड कधीची? लागवड 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारी म्हटल्यावर 15 मार्च, 15 15 एप्रिल, म्हणजे 2.5 महिने झाले. 2.5. अच्छा, शेती किती वर्षापासून करता? शेती पूर्वीपासूनच. पूर्वीपासूनच आहे का? अच्छा, आता ही व्हरायटी कोणती? ही US ची 11-12. 11-12. 12-11. 12. अच्छा, बर. मला हे सांगा, किती क्षेत्र आहे? 25 गुंठे. 25 गुंठे. अच्छा, ह्या वर्षी काय बदल दिसतोय तुम्हाला? हे आपल्या ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ या तुमच्या प्रोडक्टमुळे जे ना काळोखी एकदम छान सुंदर प्लॉट आलेला आहे. एकदम छान आलेलं आहे. आपण जर बघितलं तर सर्वीकडे सेटिंग आहे. सेटिंग आहे, भरपूर सेटिंग, मधमाशी येते भरपूर प्रमाण आहे त्याच्यावर. अच्छा, किती सोडलं ते याला कार्बन आणि ते याला 5 लिटर कार्बन 2 बॅग आहे ग्रीन लाईफचे. ग्रीन लाईफचे सोडलं तर. अच्छा, तुम्ही आजपर्यंत भरपूर बाकीचे खत औषधं वापरलेलं असेल. काय फरक आहे कार्बन ग्रीन लाईफ दिल्यानंतर आणि बाकी खत औषधांमध्ये? रिझल्टच छान आहे सर त्याचे. जे सुरुवातीपासून वापरताय का? सुरुवातीपासून वापरलं त्याच्यावरच. तुम्ही आजपर्यंत भरपूर खत औषधं वापरलेलं असेल. भरपूर वापरले. रसायनमुळे काय आहे ते 4-8 दिवस रिझल्ट राहते, पण याचा लॉंग टाइम रिझल्ट आहे. लॉंग टाइम रिझल्ट आहे. लॉंग टाइम. अच्छा, आज जर बघितलं 2 फवारण्या केल्या फक्त काय 2.5 महिने. फक्त 2 फवारण्या. काय काय घेतलं तर? ग्रीन शील्ड ते SR यस यार, आपले प्रोडक्ट. म्हणजे 2.5 महिन्यात फक्त 2 फवारण्या. 2च फवारण्या. आणि समजा हा प्लॉट रासायनिक वर असता तर भरपूर फवारण्या लागल्या असत्या, भरपूर खत लागले असते. अच्छा, म्हणजे हा खर्च कमी का ऑर्गॅनिक? ऑर्गॅनिकचा खर्च कमी, शिवाय खायला एकदम रुचकर आहे, चवदार, विक्रीसाठी छान आहे. किती माल निघाला आतापर्यंत? आतापर्यंत निघाले 100 एक जाळ्या निघाल्या. किती क्षेत्रात? 25 गुंठ्यात. हो. आणि सरासरी रेट काय भेटतोय? 20 रुपयाचा. 20 रुपये किलो. किलो. आता आपण जर बघितलं तर मधमाशी वगैरे खूप आहे प्लॉट मध्ये, खूप. बरोबर ना? परत जे मित्र कीड वगैरे टोटल आहे सगळं. टोटल आहे. काय वाटतं हे वापरल्यानंतर? औषधाचा दुष्परिणाम काहीच नाही. काहीच नाही. अच्छा, गेला आतापर्यंत कार्बन किती गेला असेल? 5 लिटर. आणि ग्रीन लाईफ 2 बॅगा 4-4 किलो. 4-4 किलोच्या.
आज तुम्ही भरपूर बाकीचे बाहेरचे खत औषध वापरले असेल, काय फरक आहे बाकीच्या खतांमध्ये आणि ग्रीन लाईफ मध्ये? याची ग्रीनरी हम्म. काय ते दुसरं त्याला लागतच नाही काय मला तरी वाटत. त्याच्यावरच काय दोन दोन फवारण्यात इतकं घडतच नाही ना. रासायनिक तर भरपूर लागले असते आता पण. अच्छा, म्हणजे भरपूर खत औषध वापरलं असेल तुम्ही, हा, पण भरपूर ग्रीन लाईफ वापरले. सारखा असा रिझल्ट नाही. 4 किलो मध्ये मिळतो का रिझल्ट? बिलकुल तिसऱ्या दिवशी त्याचे रिझल्ट येत. आणि आपण लिक्विड पण भरपूर सोडले असेल, हा. काय फरक आहे कार्बन दिल्यानंतर? नाही नाही, ते काय जादू आहे तुमच्या प्रोडक्ट मध्ये ते तुम्हालाच माहिती. रिझल्ट छान आहे, खर्च कमी. काय फरक जाणवतो कार्बन दिल्यानंतर प्लॉट मध्ये? लय काळो तुम्ही बघा ना, प्लॉटच बघा ना. आपण जर बघितलं तर बघा ना, तुम्ही हा. कालच तोडा केलेला आहे, कालच तोडा केला, आज परत परत आहे आज. रोज तोडा करा. म्हणजे उत्पादन पण वाढणार तुमचं. उत्पादन पण वाढणार. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? उत्पादन वाढणार, याचं आयुष्य हे 2 महिने चालणारा प्लॉट 4 महिने चालू शकतो. फक्त कार्बन आणि ग्रीन हो. लाईफच्या जीवावर. बस, दुसरं रासायनिक खतच नाही, त्याला काही माहितच नाही दुसरं. आणि आपल्याला माहिती कुठून भेटली होती? युट्यूबवर तुम्हाला सर्च केलं ते, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट झाले आपले. आणि तुम्ही कंटिन्यू वापरणार का हेच कंटिन्यू वापरणार. शेड्यूल? हो, किती टक्के खर्च कमी रासायनिकच्या तुलनेत? निम्यापेक्षा कमी आहे ना. डायरेक्ट? डायरेक्ट. अच्छा, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली तेवढी सगळी खरी का? सारी खरी. शेतकऱ्याला फसू नये. शेतीचा व्यवसाय असा, शेतकऱ्याने तर फसूच नाही. कंपनीचं समजलं एखाद्या, पण शेतकऱ्यानं फसू नये. हे आपलं जे आहे ते सत्य समोर. अच्छा, वेलवर्गीय पिकाला कसे रिझल्ट मिळतात कार्बन लगेच ग्रीन? 100% चांगले. हो ना. वेलवर गेलं वांदच नाही. समजा हा प्लॉट रासायनिकवर असता तर? रासायनिकवर असता तर पिवळा पडला असता, त्याच्यावर नागाळी, त्याच्यानंतर भरपूर बुरशी, भरपूर रोग येते त्याच्यावर रासायनिक असतं तर. अच्छा, आणि हे वापरल्यानंतर काही वापरल्यामुळे एक पान सुद्धा खराब नाही त्याच. डायरेक्ट? डायरेक्ट दाखवा तुम्ही एक पान, म्हणजे डायरेक्ट तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता? गॅरंटीच. आज जर बघितलं तर 40 डिग्री तापमान आहे, 40 पण तरी प्लॉट तरी पण ग्रीनरी बघा, क्वालिटी मालाची, आणि शायनिंग आहे सर्वात शायनिंग आहे, महत्त्वाचं. विकायला नंबर 1. काय मार्केट मध्ये मधला काय अनुभव आहे? आपला माल येतो ताबडतोब, गेले बरोबर ते ग्राहक जे आहे ते माल विचारणा करते आपल्या मालाची, काय वापरले, काय वापरलंय, आणि ते गेल्याबरोबर माल विकतो. कार्बन आणि ग्रीन लाईफ कसं दिलं होतं तुम्ही? ड्रिपनं दिलं होतं ना. अच्छा, हे सर्व जे रिझल्ट बघतोय आपण चमत्कार, हा सर्व कार्बन आणि ग्रीन लाईफचा आहे? दुसरं आहेच नाही काही त्याला सोडलेलं. काय सोडलं त्याला खालून आपण? कार्बन, ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ. अच्छा, म्हणजे भरपूर बाहेरचे औषध वापरले पण नाही, तसे तर रासायनिक भरपूर वापरले, पण असे रिझल्ट कधीच आले नाही.